ममदापूर परिसरामधील बाबळेश्वर श्रीरामपूर रोड नजीक सारजा पेट्रोल पंप शेजारील कदम वस्ती येथील मजूर नामे एकनाथ रंगनाथ बारसे यांच्या बंद घराचे कुलूप तोडत 10,000 रुपये रोख रक्कम, राशनचे जमा केलेले गहू आणि तांदूळ यांच्यासह संसार उपयोगी वस्तू घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। याविषयी अधिक माहिती अशी की एकनाथ बारसे हे आपल्या पत्नीसह आपल्या मुलीला लोणी येथे भेटण्यासाठी मुक्कामी गेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता घरी परतल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। त्यांनी त्वरित शेजाऱ्यांना बोलावून घडलेला प्रकार दाखवला। घरामधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या निदर्शनास आले। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंब या घटनेमुळे हतबल झालं आहे। जवळपास 40 ते 50 घरे असणाऱ्या गजबजलेल्या लोकवस्तीमध्ये चोरीचा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। महावितरणाने रात्रीची लाईट घालवू नये आणि पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत। तर या संपूर्ण घटनेविषयी एकनाथ बारसे आणि सुरेश गिरमे यांनी अधिक सांगितले। एकनाथ रंगनाथ बारसे, राहणार ममदापूर। मी ममदापूरचा स्थायिक आहे। इथं मी कामाला धंद्याला जात असतो। तर मी इथं कामावून आलो लोणीला। इथून 5 वाजता गेलो। 5 वाजता गेल्याच्या नंतर मुक्कामी तिकडेच होतो। आम्ही दोघं नवरा बायको तिथं मुलीकडे गेलेलो होतो। तर सकाळीच उठलो व कामाच्या निमित्ताने मी पुढं आलो। पुढं आल्याच्या नंतर इथं मला 8 वाजले यायला। तर डायरेक्ट मी घरी आलो। घरी आल्याच्या नंतर बघितलं तर घरामध्ये ही अशी अवस्था होती, कुलूप तोडलेले दोन्ही घराची। घरामध्ये सगळा राडा बघून मी बाकीच्या लोकांना गोळा केले व त्यांना दावले। काय काय मुद्देमाल गेलाय तुमचा? मुद्देमाल जवळजवळ कामाधंद्याने साठवलेले जवळजवळ 10,000 रुपये बायकोनी साडीमध्ये ठेवलेले होते ते गेले। परत गहू तांदूळ ते कुपांचे होते, 2 कुपनाचे तांदूळ व 2 कुपनाचे गहू, असे गहू व तांदूळ गेले। अजून बाकी काय नाही। सुरेश एकनाथ गिरमे, राहणार ममदापूर कदम वस्ती। या ठिकाणी चोरट्यांचा थोडासा त्रास वाढलेला आहे। रात्री अपरात्री चोरटे येतात। लाईट गेल्यानंतर गैरफायदा घेऊन वस्त्यांवर त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे। तर आमची विनंती आहे, रात्रीच्या एकनाथ बारसेंच्या घरातून संसारोपयोगी वस्तू, रोख रक्कम 10,000 रुपये आणि धान्य वगैरे अशा वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। त्यामुळं आमची संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की या परिसरामध्ये असं परत घडू नये, म्हणून आमची दक्षता पोलीस खात्याने घ्यावी, राऊंड वाढवावी। तसे आम्ही जागरूक झालेलोच आहोत, परंतु रानातल्या दमलेल्या माणसांच्या झोपेचा फायदा घेऊन हे चोरटे त्रास देऊन राहिलेले आहेत। तरी आमची विद्युत मंडळ आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी पकडावेत ही विनंती। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता।